मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कापसामध्ये कोणतं तणनाशक वापरायचे याच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। 19 जूनला आपण कापसाची लागवड केली होती। आज 20 दिवस आपल्या कापसाला होऊन गेलेत आणि अशा अवस्थेमध्येच आपल्याला तणनाशक जे ते कापसासाठी शिफारस आहे। तर तुम्हाला मी बाजारातले जेवढे कापसासाठी तणनाशके चालतात ते सगळे घेऊन आलोय आणि हे तुम्हाला कसे वापरायचे, याचं प्रमाण काय ठेवायचे, वापरताना काय काळजी घ्यायची, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी तुम्हाला काम करायचं आहे आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। खाली सबस्क्राइब बटन आहे, सबस्क्राइब करतालच तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतील आणि मित्रांनो फुकट आहे, सबस्क्राइब करून घ्या। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। बघत असाल मित्रांनो, कापूस लागवड आता बऱ्याच जणांनी केली आणि कापसामध्ये तण आले। आता ही मागच्या वर्षी तूर उगून आली, त्यानंतर असं गवतासारखं तण आले, हे काँग्रेस गवत वगैरे दिसत असं तुम्हाला सगळं बातूर दिसेल, म्हणजे 2 पानावरचं तण दिसायला लागले आणि कापूस आता 2 पानावर 4 पानाच्या अवस्थेमध्ये झाला। तर मग हीच वेळ आपल्याला कापसामध्ये तणनाशक मारण्यासाठी अतिशय योग्य वेळ आहे। तर आता कापसामध्ये रुंद पानाचं आणि गवतवर्गीय तणासाठी वेगवेगळे तणनाशक आहेत आणि एक जे तणनाशक आहे ते दोन्ही प्रकारच्या तणाला चालतं। तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, कापसासाठी सर्वात चांगलं आणि लोकप्रिय तणनाशक कोणतं आहे तर गोदरेज कंपनीज हिटवीड मॅक्स। याच्यामध्ये पायरिथोबिक सोडियम अधिक क्युझोलिफॉप इथेल दोन्ही प्रकारचा घटक आहे, म्हणजे रुंद पानाचं गवत आणि अरुंद पानाचं गवत म्हणजे गवतासारखं तणावर सुद्धा चांगलं काम करतं। तर हे वापरायचं किती तर एका एकरसाठी आपल्याला 500 मिली याचं प्रमाण ठेवायचे आणि 15 लिटरच्या पंपाला आपल्याला फक्त 50 ml जे आहे 40 ते 50 ml औषधी वापरायचे। आता हे वापरताना काय काय नियोजन करायचं तर ज्यावेळेस आपला कापूस लागवडीपासून 20 ते 25 दिवसादरम्यान आपण याची फवारणी घेतली तर आपला रिझल्ट चांगला मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट की तणाची अवस्था ही 2 ते 4 पानावर पाहिजे। आता हे तुम्ही जे बघतात हे काँग्रेस गवत हे 2 ते 4 पानावरचं तण आहे आणि हे गवतासारखं जे तण आहे तर ह्या अवस्थेमध्ये आपण कापसावर जी आहे ती तणनाशकाची फवारणी केली तर आपला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार आहे। फक्त मित्रांनो, बऱ्याच जणांना याचा रिझल्ट काय येत नाही तर याचं कारण काय की कापूस मोठा झाल्यानंतर बरेच जण याची फवारणी करतात। ज्यावेळेस तुमचा कापूस लहान असेल त्यावेळेस तुम्ही फवारणी घेताल तर आपला रिझल्ट चांगला येईल आणि तण सुद्धा मित्रांनो जर मोठा असेल तर आपला रिझल्ट येत नाही। म्हणजे जर मोठा तण झाला असेल अशा प्रकारचा ही तूर मागच्या वर्षी उगवणारी तर ही पिवळी पडून जाईल मित्रांनो, हिची वाढ थांबल पण पूर्ण मुळापासून ही जळणार नाही। मुळापासून म्हणजे लवाळा जर लहान असेल तर चांगला जळल, मोठा लवाळा झाला असेल तर जळणार नाही। मग काँग्रेस गवत असू द्या, हराळ असू द्या, लवाळा असू द्या, केना असू द्या, बारीक तण असेल तर चांगल्या प्रकारे आपला रिझल्ट येणार। त्यामुळे तुम्ही 20 ते 25 दिवसादरम्यान याची फवारणी घेऊ शकता। जास्तीत जास्त 1.5 महिन्यापर्यंत हे गोदरेज कंपनीज हिटवीड मॅक्स आपल्याला वापरता येतं कापसामध्ये। तर पहिलं तणनाशक मित्रांनो दोन्ही प्रकार तणा रुंद पानाचा आणि गवतवर्गीय तणावर हे तणनाशक जमतं। त्यानंतर मित्रांनो आता ह्याच्यामध्येच अजून दुसरं एक तणनाशक येतं तर रुंद पानाच्या तणासाठी हिटवीड नावाने येतं, ज्यामध्ये पायरिथोबिक सोडियम हाच घटक आहे 10% मध्ये। तर हे वापरताना आपल्याला काय करायचं, एका एकरसाठी 250 ते 300 ml प्रमाण आपल्याला ठेवायचे आणि 15 लिटरच्या पंपाला आपल्याला फक्त 25 ते 30 ml घ्यायचे। याच्यामुळे काय होईल, गवतासारखं तणावर तर काहीच कंट्रोल होणार नाही, पण असे काँग्रेस गवतासारखं जे तण दिसायला काँग्रेस सारखं हे मात्र जळून खाक होणार आहे। तर मित्रांनो, हे वापरताना आपल्याला काळजी काय घ्यायची, तणाची अवस्था 2 ते 4 पानावरच पाहिजे आणि तुमचा कापूस 20 ते 25 दिवसादरम्यान असेल तर आपल्याला चांगला रिझल्ट ह्या पायरिथोबिक सोडियमचा मिळणार आहे। गवतवर्गीय तणावर अशा प्रकारे तणावर काम करत नाही। हे झालं मित्रांनो दुसरं तणनाशक जे तुम्हाला मी सांगितले, ह्याच्यातलाच हा घटक आहे। त्यानंतर मित्रांनो क्युझोलिफॉप इथेल हाच ह्याच्यामध्ये सुद्धा आहे, म्हणजे हे दोन्ही प्रकारचे औषध आहे। आता हे वेगळे हे टर्गा सुपर नावाने तुम्हाला मिळते, याच्यामध्ये क्युझोलिफॉप इथेल हा घटक आहे। हा काय काम करतो, गवतासारखं जे तण दिसायला तुम्हाला याच्यावरच काम करतं, रुंद पानाच्या तणावर अजिबात काम करत नाही। मग ज्यावेळेस तुमचा कापूस लागवडीपासून 20 ते 25 दिवसादरम्यान असेल त्यावेळेस तुम्ही जर ह्याची फवारणी 15 लिटरच्या पंपाला 30 ml प्रमाणे जर घेतली तर आपल्याला चांगला रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे। जमिनीमध्ये ओला असेल तर अजून चांगला रिझल्ट मिळेल, म्हणजे लहान जर लवाळा असेल तर याच्यावर हे चांगलं काम करतं। बाकी गवतासारखं जेवढं पण तण आहे याच्यावर हे चांगल्या प्रकारे काम करतं क्युझोलिफॉप इथेल। लक्षात ठेवा, रुंद पानाच्या तणावर अजिबात हे काम करत नाही। तर तुम्हाला दुसरा गवतवर्गीय तणासाठी चांगला पर्याय आहे टर्गा सुपर। त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा जो पर्याय आहे तो आदामा कंपनीचा इझिल आहे। याच्यामध्ये प्रोपिक्युझोपॉप 10% EC हा घटक आहे। हा सुद्धा गवतवर्गीय तणावरच काम करतो, म्हणजे अशा प्रकारे तणावर रुंद पानाचं जे तण आहे असं काँग्रेस सारखं याच्यावर अजिबात काम करत नाही। याचं प्रमाण आपल्याला 15 लिटरच्या पंपाला 30 ml ह्या टार्गा सुपर सारखं ठेवायचं। एका एकरसाठी 250 ते 300 ml एवढंच तुम्ही औषधी वापरू शकतात। हेच मित्रांनो कापसामध्ये तणनाशक जे आहे ते उपलब्ध आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आहे UPL कंपनीचं सेंचुरियन, ज्याच्यामध्ये क्लोथिडियम 13% EC हे फॉर्मेशन मध्ये घटक आहे। हे सुद्धा गवतवर्गीय तणावरच काम करतं आणि टर्गा सुपर असेल इझिल असेल याच्यासारखंच प्रमाण तुम्हाला ठेवायचं 250 ते 300 ml एका एकरसाठी आणि 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 25 ते 30 ml प्रमाणे फवारणी घेऊन गवतवर्गीय तणावर चांगलं नियंत्रण करू शकतात। लक्षात ठेवा, टर्गा सुपर असेल इझिल असेल हे रुंद पानाच्या तणावर अजिबात काम करत नाही। रुंद पानाच्या तणावर फक्त पायरिथोबिक सोडियम हाच घटक काम करतो, जो तुम्हाला हिटवीड मॅक्स आणि गोदरेज कंपनीचं हिटवीड या दोन्हीमध्ये मिळून जाईल। हेच तणनाशक मित्रांनो कापसामध्ये आहे। तर याच्या व्यतिरिक्त कुठलंही तणनाशक अजून कापसामध्ये नवीन जनरेशनचं आलेलं नाही। तुम्ही ह्यापैकी कुठल्याही तणाची अवस्था ज्यावेळेस 2 ते 4 पानावर असेल त्यावेळेस तुम्हाला फवारणी घ्यायची, तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे। आता मित्रांनो बघूयात की कापसामध्ये आपण ज्यावेळेस तणनाशक फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला काय काळजी घ्यायची। तर मित्रांनो तणनाशक फवारणी करताना आपल्याला पहिली महत्त्वाची गोष्ट जमिनीमध्ये ओलावा पाहिजे, म्हणजे काल जर पाऊस झाला असेल तुम्ही आज दुसऱ्या दिवशी फवारणी करा
चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की स्वच्छ पाणी वापरा. गढूळ पाणी जर वापरलं तर हे औषधं जे आहेत ते न्यूट्रल होतात आणि आपला रिझल्ट येत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तणनाशक फवारणीला आपण जो पंप वापरणार चार्जिंगचा, त्याच्यामध्ये जे नोझल वापरा ते फ्लॅट नोझल वापरा, म्हणजे एक समान आपल्याला फवारणी होते, तर आपल्याला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार. आणि मित्रांनो, चौथी आणि मुख्य महत्त्वाची जी गोष्ट की जी बरेच शेतकरी चुका करतात की तणनाशक फवारणी करताना कापसामध्ये त्याच्यामध्येच कीटकनाशक असेल किंवा कोणी खत असेल, म्हणजे 19-19 कोणी त्यामध्ये बुरशीनाशक, हे औषधं मिक्स करतात, आपला रिझल्ट मिळत नाही. त्याचा सुद्धा मिळत नाही आणि ह्या औषधा सुद्धा मिळत नाही. त्यामुळे निखळ याची फवारणी करा, याच्यासोबत स्टिकर वापरायची सुद्धा गरज नाही. बरेच जण चुका करतात की ह्या तणनाशकासोबत कापसामधलं असेल किंवा इतर कोणते असेल त्यामध्ये सिलिकॉनचं स्टिकर वापरतात. अजिबात सिलिकॉनचं स्टिकर वापरू नका. तर मित्रांनो, सिलिकॉनचा स्टिकर मात्र वापरू नका, त्यामुळे आपल्या कापूस पिकावर तण मात्र चांगलं जळेल पण कापसाला सुद्धा शॉक बसेल. त्यामुळे तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही साधं स्टिकर वापरू शकता. फक्त 5 ml 15 लिटरच्या पंपाला तुम्ही साधं स्टिकर वापरा, सिलिकॉनचं स्टिकर अजिबात वापरू नका. ऑलरेडी याच्यामध्ये अशा प्रकारचे इन्ग्रेडियंट जे असतात की त्याच्यामुळे कापसावर जे स्टिकरचं जे काम करतात, त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा स्टिकर वापरण्याच्या नादामध्ये पडू नका, चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तणनाशक वापरून कापसामध्ये जे आहे ते चांगला रिझल्ट मिळवू शकतात. तसंच शेतकरी बंधूंनो, ज्यांना कापसामध्ये अधिक उत्पादन काढायचे मार्गदर्शन पाहिजे, अशांसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकतात. तर मित्रांनो, माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटते असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त अशा शेतीविषयक माहितीसाठी ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.